उपयोगितेचे मापन करता येत नाही. परंतु काही सिद्धांत या उपयोगितेवर अवलंबून असल्यामुळे, उदाहरणार्थ घटत्या उपयोगितेचा सिद्धांत, एकूण उपयोगितेचा सिद्धांत, समसीमांत उपयोगितेचा सिद्धांत यावर अवलंबून असल्यामुळे सिद्धांत प्रत्ययास येण्यासाठी, खरा ठरण्यासाठी, कार्यान्वित होण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडत असताना उपयोगितेचं मापन करता येतं असं गृहीत धरलेलं आहे. उपयोगितेचं मापन करता येतं असं गृहीत धरलेलं आहे. परंतु वास्तविक परिस्थितीमध्ये उपयोगितेचं मापन करता येत नाही. कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना, माणसा माणसावर अवलंबून आहे. म्हणून याचं मापन करता येत नाही. सिद्धांत मांडत असताना मापन केलं जातं, करता येतं असं गृहीत धरलेलं आहे. परंतु खऱ्या परिस्थितीने, वास्तविक परिस्थितीने उपयोगितेचं मापन करता येत नाही. कुठल्या वस्तूचं उपभोक्त्याने गरज भागवण्यासाठी जर सेवन केलं असेल, तिचा वापर केला असेल, तर त्या वस्तूपासून जेवढी काही उपयोगिता मिळते, थोडक्यात समाधान, जेवढी काही उपयोगिता मिळते, जेवढं काही समाधान मिळतं, त्याचं मात्र मापन करणं कठीण असतं. कारण उपयोगिता ही संकल्पना अदृश्य. उपयोगिता ही संकल्पना कशी आहे? अदृश्य आहे, दिसत नाही, ती जाणवत नाही. आणि म्हणून अशा अदृश्य वस्तूचं, अशा न दिसणाऱ्या वस्तूचं, अदृश्य वस्तूचं, अमूर्त, अदृश्य, न दिसणाऱ्या वस्तूचं, कोणत्याही ज्या दिसत नाहीत, ज्या अदृश्य असतात, ज्या अमूर्त असतात, ज्या दिसत नाहीत, जाणवत नाहीत, अशा वस्तूचं मात्र मोजमाप करणं माणसाला कठीण असतं. आणि म्हणून उपयोगितेचंही तसंच आहे. उपयोगिता ही संकल्पना कशी आहे? अदृश्य आहे, अमूर्त आहे, दिसत नाही, आणि म्हणून तिचं मापन करता येत नाही. आणि म्हणून मापन करता येत नसल्या, उदाहरणार्थ समजा आपण परत पाण्याचं उदाहरण घेऊ. पाणी, तहानलेल्या माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता पाण्यामध्ये आहे. तहान, गरज पूर्ण करण्याची क्षमता कशामध्ये आहे? पाण्यामध्ये. उपयोगिता आहे. तहान भागवण्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता पाण्यामध्ये आहे, उपयोगिता आहे. पाण्यामध्ये उपयोगिता आहे. एखाद्या माणसाला तहान लागलेली असेल आणि त्याला पाणी दिलं असेल, आणि परत त्या माणसाला आपण प्रश्न केला की बाबा तुला आता समाधान मिळालं, तुला आता पाण्यापासून जे मी पाणी दिल्यामुळे उपयोगिता मिळाली, तुला जे पाणी दिल्यापासून आनंद मिळाला, त्याचं मोजमाप किती झालं? 4 झालं का? 2 इतकं झालं का? 6 इतकं झालं का? 10 इतकं झालं? असा जर प्रश्न विचारला तर तो पाणी पिणारा ताणलेला व्यक्ती अंकात उत्तर देऊ शकत नाही. अंकात. कारण मोजमाप करता येत नाही. उपयोगितेचं मोजमाप करता येत नाही. कारण भागलेली ताण मोजण्यासाठी कुठलंही यंत्र नाही, कुठले असा व्यवस्थित अचूक सांगता येत नाही. आणि म्हणून उपयोगितेचं मोजमाप करता येत नाही. एखाद्या माणसाला भूक लागली असेल आणि त्याला विचारलं की बाबा जेवण केलास तू, आता तुला समाधान किती मिळालं, तुला उपयोगिता किती मिळाली, सांग बर बघू. तर तो अचूक सांगू शकत नाही. तो एवढंच म्हणेल जेवण झालं, बरं होतं, चांगलं असेल तर अति चांगलं होतं, त्याच्यावर आणखीन चांगलं आहे, पाची पक्वान नव्हते, असं काहीतरी सांगू शकेल.
2, 4, 5, 6, 7, 8, 10, 50, 100 अशा कुठल्या पण काही अंकामध्ये तू मोजू शकत नाही, मोजून सांगता येत नाही. म्हणून उपयोगितेचे आकडे काल्पनिक आहेत, सिद्धांत प्रत्यानं देण्यासाठी गृहीत धरलेला आहे, परंतु वास्तविक परिस्थितीने उपयोगितेचं मोजमाप करता येत नाही. अनेक उदाहरणं आपण घेतले जातात. एखाद्या माणसाला सुंदर पहिल्या दिवशी ड्रेस घातला, त्याला म्हणाला बाबा किती आनंद मिळाला, किती उपयोगिता मिळाली सांग बरं, तो अंकात सांगू शकत नाही, तो म्हणेल बरं वाटते. उपयोगिता सांगता येत. एखाद्या चित्रपट बघितला आणि त्याला विचारलं की चित्रपट बघितला किती उपयोगिता मिळाली, किती समाधान मिळालं, अंकात सांग, करेक्ट सांग, तो सांगू शकत नाही. तो काय म्हणाला, तो काय म्हणेल चित्रपट बघितला, चांगला असेल तर अति छान आहे, पण अंकात त्याचं मोजमाप करता येणं कठीण आहे. कारण हे सगळ्या उपयोगिता जे आहेत मिळालेल्या वस्तूपासून, त्या उपयोगिता कसे अदृश्य आहेत. अदृश्य असल्यामुळे त्या वस्तूचं मोजमाप करणं कठीण जातं आणि म्हणून उपयोगितेचं मोजमाप करता येत नाही. एक उपयोगितेचं वैशिष्ट्य आहे. उपयोगिता वाढते, धन उपयोगिता काय काय वस्तूची उणे होते, काय काय वस्तूची उपयोगिता धन होते, स्थिर राहते आणि पुन्हा घटते, अशा पद्धतीने दिसून येतं. आणि म्हणून उपयोगितेचं मापन करता येत नाही. आता पुढचं वैशिष्ट्य आहे, उपयोगिता बहुपर्यायी आहे. उपयोगिता बहुपर्यायी. उपयोगिता बहुपर्यायी आहे. वैशिष्ट्य बहुपर्यायी. एखाद्या वस्तूमध्ये एखादी वस्तू अशी असते की त्या वस्तूचा वापर अनेक कारणासाठी होऊ शकतो. बहुपर्यायी. अनेक कारणासाठी त्या वस्तूपासून गरज भागली जाऊ शकते. अनेक गरजा त्या वस्तूपासून भागल्या जातात. अनेक गरजा भागवण्याचं कुवत त्या वस्तूमध्ये असते. म्हणून उपयोगिता कशी आहे, बहुपर्यायी. अनेक बाबीसाठी, अनेक कारणासाठी त्या वस्तूचा वापर केला जातो. बहुपर्यायी. एकाच कारणासाठी वापर होत नाही. आणि म्हणून काही काही वस्तू अशा असतात की अशा वस्तूमध्ये उपयोगिता असते, परंतु अनेक कारणासाठी तिचा वापर केला जातो. आता उदाहरणार्थ अशी वस्तू कोणती आहे की तिचा वापर बहुपर्यायी आहे. बहुपर्यायी. अशी वस्तू कोणती आहे की त्या वस्तूचा वापर किंवा त्या वस्तूपासून अनेक माणसाची गरज भागवण्याची कुवत असते. अनेक माणसाची, अनेक उपभोक्त्याची गरज भागवण्याचे एक सामर्थ्य, शक्ती त्या वस्तूमध्ये असते. अशी कोणती वस्तू असते की ज्या वस्तूचा बहुपर्यायी वापर केला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्र, अशी वस्तू अशी आहे ती म्हणजे वीज. वीज. विजेचा वापर बहुपर्यायी आहे. बहुपर्यायी उपयोगिता आहे. नुसते बघा, उन्हाळा सुरू झाला, पंखा गरज पूर्ण करण्याचं सामर्थ्य, उन्हापासून बरं वाटण्याचं सामर्थ्य देणारा जर कोणता असेल तर पंखा. म्हणून वीज, पंखा. ज्या माणसाला गरमी होत आहे अशा माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता पंख्यामध्ये. अशा माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता पंख्यामध्ये. दुसरं कूलर. कूलर
त्याच्यानंतर तिसरा फ्रीज, चौथा शेतीला देणाऱ्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी, चौथा प्रकाश, पाचवा मोबाईल चार्जर, बहुपर्याय अनेक कारणासाठी. ज्याला मोबाईल बॅटरी लो झाली, कमी झालेली आहे, त्या माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता विजेमध्ये. त्याच माणसाची, त्याला दुसरी गरज नसते, त्याचा मोबाईल उतरलेला असतो आणि त्याला तात्काळ बॅटरी चार्ज करावीची वाटते. त्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता विजेमध्ये आहे. एखाद्याला चांगले म्हणजे थंड म्हणजे फळभाज्या ठेवायच्या असतील तर त्याची गरज पूर्ण करायची क्षमता फ्रीज मध्ये आहे. आणि फ्रीज ही विजेवर चालतं. कूलर, आणखीन थंड हवा घेण्यासाठी कूलरची गरज असते. त्याची गरज कूलरची पूर्ण करण्यासाठी, कूलर चालवण्यासाठी त्याची क्षमता फक्त विजेमध्ये आहे. काही जणाला पंखा, काही शेतकऱ्याला पाणी पुरवठा, कारखान्याला वीज, रेल्वे चालण्यासाठी वीज, कारखाने चालण्यासाठी वीज. एखादा उद्योजक असेल त्याच्या दृष्टीने उपयोगिता कशी असेल, विजेत असते. कारखाना त्याच्यावर चालतो आणि वीज ही आवश्यक बाब असते ती, आणि म्हणून उपयोगिता असते. म्हणून ही जी वीज आहे, या विजेचा वापर अनेक कारणासाठी केला जातो. बहुपर्यायी उपयोग आहे. बहुपर्यायी उपयोग या ठिकाणी केला जातो. हे एक उपयोगितेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून विजेच्या बरोबरच अनेक उदाहरणे येता येतात. आणखीन दगडी कोळसा. दगडी कोळसा अनेक कारणासाठी वापरला जातो. दगडी कोळसा याला सुद्धा म्हणायचं बहुपर्यायी. वीज तयार करायची असेल, दगडी कोळसा वापरला जातो. वीज तयार करणाऱ्या वीज कंपन्याला दगडी कोळशाची गरज असते. दगडी कोळसाच वीज उत्पादन करण्याची गरज पूर्ण करू शकतो. उपयोगिता आहे. परंतु नुसतं दगडी कोळशाचा विजेच्या बाबतीतच आहे का? नाही. स्वयंपाक करण्यासाठी दगडी कोळसा वापरला जातो. रेल्वे चालवण्यासाठी पूर्वी दगडी कोळशाचा वापर केला जायचा. आणि अनेक कारणासाठी त्या दगडी कोळशाचा वापर केला जातो. आणि म्हणून दगडी कोळसा सुद्धा एक प्रकारचा बहुपर्याय. अनेक त्याचे उपयोग आहेत. अनेक गोष्टीसाठी त्याचा वापर केला जातो. अनेक गोष्टीसाठी त्याचा वापर. दुसरं उदाहरण आपल्याला माहित असलेलं सगळ्यात महत्वाचं बहुपर्याय साखर. साखर बघा, साखरेच एकच गरज भागू शकते का साखरेने? नाही. नुसतं चहाचीच गरज भागते का? चहा पिणाऱ्या माणसाची गरज पूर्ण करण्याची साखरेमध्ये आहे. सगळ्याच साखरेबरोबर अनेक पदार्थ त्या साखरेपासून तयार होतात. म्हणून साखर ही बहुपर्याय आहे. त्याच्यापासून मिठाई केली जाते. त्याच्यापासून अनेक गोड पदार्थ तयार केले जातात. त्याच्यापासून अनेक वस्तू बनवल्या जातात. आणि म्हणून या ठिकाणी साखरेला सुद्धा बहुपर्याय. साखर जशी बहुपर्याय आहे, दगडी कोळसा तसा बहुपर्याय. कपडा सुद्धा तसाच आहे, बहुपर्याय. कपड्याचा सुद्धा वापर अनेक बाबीसाठी केला जातो. आणि म्हणून कपडा सुद्धा बहुपर्याय आहे. म्हणून काही वस्तूमध्ये उपयोगिता असते, परंतु ती उपयोगिता एकट्या बाबीसाठी असत नाही, तर तिचे अनेक कारणासाठी वापर केला जातो. हे एक उपयोगितेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. पुढचं वैशिष्ट्य उपयोगिता ही गरजाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. गरजाची तीव्रता. उपयोगिता हे वैशिष्ट्य आहे. उपयोगिता ही गरजांच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपयोगिता ही गरजांच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
कारण सगळ्याच वस्तूच्या बाबतीत सारखीच उपयोगिता असत नाही. सगळ्याच वस्तू मानवाच्या सारख्याच गरजा पूर्ण करतात अशात नाही. आणि म्हणून ती उपयोगिता कशी असते, गरज तुमची कशी आहे. गरज 3 प्रकारची असते. एक गरज नाही म्हणजे कमी गरज. दुसरं मध्यम गरज आणि तिसरं म्हणजे तीव्र गरज. मध्यम गरज अशा गरजा असतात. कमी गरज नसली तरी भागतं माणसाचं. कमी गरज म्हणजे वाटत नाही, असली तर चालते नसली तर चालते. तीव्र गरज त्याच्याशिवाय भागतच नाही. तीव्र गरज उपयोगिता तीव्र गरज. समजा एखाद्या माणसाला प्रवास करायचा आहे, दुचाकीने प्रवास करायचा. प्रवास करत असताना त्या प्रवासाची गरज पूर्ण करण्याची क्षमता गाडी जरी झाली तर गाडीत लागणार पेट्रोल असतं, पेट्रोल. आणि म्हणून पेट्रोल प्रवास करणाऱ्या व्यक्तीची तीव्रता असते, तीव्रता. पेट्रोल तीव्रतेवर अवलंबून असतं. गरज पूर्ण करण्याची तीव्रता. प्रवास करणाऱ्या माणसाला गाडी तर लागते, परंतु गाडीमध्ये पेट्रोल आवश्यक बाब असते, त्याच्याशिवाय गाडी चालू शकत नाही. आणि म्हणून या ज्या गरजा असतात त्या गरजाच्या तीव्रतेवर उपयोगिता अवलंबून असते. गरजांच्या उपयोगिता ही गरजाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. सगळ्याच गरजा काही सारख्याच तीव्रतेच्या नसतात. विद्यार्थी मित्र, शाळा सुरू झाल्यानंतर, कॉलेज सुरू झाल्यानंतर अनेक गरजा विद्यार्थ्यापुढे असतात. प्रामुख्याने गणवेश, वह्या, पुस्तकं, पेना, इतर साहित्य. आणि त्यावेळेस काय करतो की सगळ्याच गरजा विद्यार्थ्याची गरज भागवण्यासाठी समर्थ असतात, कुवत असते. परंतु त्यातल्या त्यात सगळ्याच वस्तू एकदाच खरेदी करणे अशक्य असतं, कारण पैसा हा माणसापुढे मर्यादित असतो. आणि माणूस काय करतो त्यावेळेस गरजांची तीव्रता लक्षात घेतो. गरजांची तीव्रता लक्षात घेतो. कोणती गरज जास्त तीव्रतेची आहे. समजा पुस्तक नंतर घेतलं तरी चालेल, पण वही आणि पेन या 2 बाबी अतिशय आवश्यक असतात. म्हणून पहिली गरजाची सगळ्यात जास्त उपयोगिता महाविद्यालय सुरू झाल्यानंतर कशात असेल तर वही आणि पेन आवश्यकच आहे. त्याच्यानंतर तिसरे गणवेश, त्याच्यानंतर पुस्तक. अशा गरजांच्या सगळ्याच गरजा सारख्या आहेत का? नाही. ही अधिक तीव्रतेची. वही पेन पाहिजे. पहिल्या दिवशी आल्यानंतर लिहायला पेन तर लागते, वही लिहून घ्यायला वही तर लागते. गणवेश नसला तर एखाद्या आठवड्यात चालतो, पुस्तक 2 आठवडे नसलं तरी चालतं, किंवा कुणाचं मागून आणून सुद्धा वाचून भागता येतं. म्हणून सगळ्यात जास्त उपयोगिता आहे. म्हणून या सगळ्या वस्तूपैकी सगळ्यात जास्त उपयोगिता कोणती आहे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर? वही पेन. म्हणून कारण वही पेन अतिशय तीव्र गरज आहे, तीव्र गरजांची तीव्रता. आणि म्हणून ह्याच्यावर उपयोगिता अवलंबून. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी वैशिष्ट्याच्या झाल्यानंतर शेवटचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे उपयोगिता मागणीचा आधार आहे. शेवटचं वैशिष्ट्य उपयोगिता मागणीचा आधार आहे. मागणीचा आधार. आधार, मागणीचा आधार म्हणजे मागणी ही त्या वस्तूला असणाऱ्या उपयोगितेवर अवलंबून आहे. उपयोगितेवर अवलंबून आहे. म्हणून मागणी बरोबर फलन आहे. फलन आहे उपयोगिता. समीकरण रूपाने आपण बघितलं, मागणी बरोबर फलन आहे उपयोगिता. मागणी ही उपयोगितेवर अवलंबून आहे. उपयोगितेवर, त्या वस्तूत गरज माणसाची भागवण्याची क्षमता किती आहे.
त्या वस्तूत माणसाची गरज भागवण्याची कुवत किती आहे, एक प्रकारचं सामर्थ्य किती आहे, ह्याच्यावर त्या वस्तूची मागणी अवलंबून असते. आणि म्हणून मागणी हे उपयोगितेचं फलन आहे. उपयोगिता वाढली वस्तूची, माणसाच्या गरजा वाढल्या आणि त्या गरजा हे वस्तू पूर्ण करू शकत असल्या उपयोगिता वाढते. उपयोगिता वाढली की अर्थव्यवस्थेमध्ये मागणी वाढते. उपयोगिता कमी झाली की आपोआप मागणी कमी होते. उपयोगिता म्हणजे गरजा कमी झाल्या की आपोआप मागणी कमी होते. आणि म्हणून उपयोगिता मागणीचा आधार आहे. मागणी उपयोगितेवर अवलंबून आहे. म्हणून जेवढ्या ज्या ज्या वस्तूमध्ये माणसाला उपयोगिता मिळते, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे कोणत्याही वस्तू ज्या काही तयार झालेल्या असतात त्या सर्व वस्तूमध्ये उपयोगिता असते. उपयोगिता असतेच म्हणून त्या वस्तूचं उत्पादन झालेलं असतं. कारण कुण्या ना कुण्या माणसाच्या त्या वस्तू गरजा पूर्ण करू शकतात, भागू शकतात. आणि म्हणून उपयोगिता हे मागणीचा आधार आहे. उपयोगितेचे वैशिष्ट्य एकंदरीत विद्यार्थी मित्र संपलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपल्याला उपयोगितेचे प्रकार बघायचे आहेत. तर आज आपण या ठिकाणी थांबू.